छोटा ब्लॉगर तुम्ही ब्लॉग तर मी खरंच तुम्हाला दाखवणार आहे हा कुठला हॉटेल आहे. तर हा बोला मित्रांनो, हा कुठला हॉटेल आहे, हा कुठला हॉटेल आहे आणि हा मस्त चटणी सोबत तर बिलकुल झकास लागते, झकास. आणि ही तवा चिकन बिर्याणी आलेली आहे. चिकन बिर्याणी नॉनव्हेज वाल्यासाठी. हे बघा चिकन बिर्याणीवरती पण आता राईस काढला आणि चिकन बिर्याणी पण खायची आहे. तवा चिकन ताव मारणार आहे. हॅपी एनिव्हर्सरी. हॅपी एनिव्हर्सरी. बोथ ऑफ यू. यू लुक लाइक ए चेरी बॉल. गो बॅक टू यू गाइस. तर आज 1 डिसेंबर आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस. म्हणजे 10 वर्ष मला हिने सहकार्य केलं आहे. तशी आज नाराज पण आहे कारण आज मला वेळ देता आला नाही कारण सकाळपासून मीटिंग होती. नंतर परत आता मीटिंगवरनं आलो आहे आणि तेव्हा मला वेळ देता येणार. आता वेळ देतो आहे मी आणि आता जातो आहे आणि आज लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. त्यामुळे तिला घेऊन चाललो आहे मी आणि भरपूर सहकार्य केलं मला 10 वर्षात वगैरे. आणि आता तिला पण घेऊन वेळ देणं पण महत्त्वाचं आहे म्हणून आता मी चाललो आहे. आणि यशवी आता सरप्राईज काय आपलं हॉटेलमध्ये जाणार. तर आता हॉटेलमध्ये चाललं आहे. तर आता कोणत्या हॉटेलमध्ये जाणार तर तुम्ही आता पाहणारच आहेत कोणत्या हॉटेलमध्ये. आणि उद्या आहे 2 डिसेंबर. 2 डिसेंबर 1999 साली मी विश्वसंवाद केंद्र या केंद्रात कामाला लागलो होतो आणि त्या ऑफिसला सुरुवात झाली होती. त्यालाच 25 वर्ष उद्या होणार आहेत. म्हणजे मलाही 25 वर्ष होणार आहेत आणि उद्या ऑफिसलाही 25 वर्ष पूर्ण आहे. आणि त्यानिमित्ताने उद्या गणेश पूजन आणि आणायचे आम्हालाही उद्या तिथे गणेश पूजनला बसायचं आहे. तो पण तुम्ही पुढे पाहालच. तर व्हिडिओ अशी कनेक्ट राहा, पुढे पाहत राहा. चला जाऊया. मस्त गावरान आपला मित्र सुशांत शिंदे आणि गजानन शिंदे प्रवीण त्यांचं आहे आपला. मस्त गावरांचे असे 2 आहेत आणि वेटिंगला पण आहेत, थांबलेले आहेत. आणि इथे बघा जसं फक्त आता निवडणुका झाला, निवडणुकाचं बघा जबाबदार नागरिक वा मतदान करा कारण तुमचं एक मत क्रांती घडवणार. म्हणजे प्रत्येक सण महोत्सव असतात. हा निवडणुका पण आपला महोत्सवच आहे. त्यानिमित्त संदेश लिहिलेला आहे. तसं तिथेही लिहिलेलं आहे. त्याच ठिकाणी पण तसंच केलेलं आहे. मस्त गावरान. त्याला आमचा नंबर लागलेला आहे. याची खूप झाली आहे. आतमध्ये जातो. मस्त गावरान. चला कढी बघा वरती चालले आणि इथे समर्थन आहे. ते स्वामी समजून घेऊ नको मी तुझ्या पाठीचा छोटासा आहे. आणि आता रुची किल्ल्यावरती आपण गावी जसं माडीवर जातो तसं माडीवर चाललो आहे मस्त गावरांच्या. आणि इथे बसलं आहे छोटं. यशू काय ऑर्डर दिलीस? चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप आणि जीरा राईस. जीरा राईस. तू काय खाणार आहे? चिकन थाळी. तू काय आता यांना तर विचारणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मला घरात घेणार नाही. व्हेज नॉनव्हेज मला घरात एंट्री नाही मिळणार. तू काय खाणार आहे? तर मी तर व्हेजचं दिलं आहे. 2 मेंबर व्हेज आहेत. 2 मेंबर आम्ही दोघं व्हेज आहोत. आणि इथे व्हेजसाठी शेवची भाजी, शेवयाची भाजी, भाकरी असं दिलं आहे. आणि नॉनव्हेजसाठी काय काय दिलं आहे? चिकन मसाला आणि वडे दिले आहे. आणि चिकन तवा बिर्याणी पण सांगितली आहे. बघूया आता. आणि पहिल्यांदा चालू आहे आणि माझ्या मित्राचाच आहे मस्त गावरान. बघूया आता ताव मारूया. भूक तर लागली आहे. लवकर कधी येत आहे ते बघतोय. यांना पण भूक लागली आहे. खुश आहे ना? 10 वर्ष. ठीक आहे. म्हणजे सकाळपासून मी नव्हतो आणि वेळ दिला नव्हता त्यामुळे आता सावरून घेतोय मी. मीटिंगला होतो म्हणून. ठीक आहे ना? हां ठीक आहे. फोटो घेऊन झाला आणि हा बघा आलाय पहिला आमचं स्टार्टर आहे. हे व्हेजवाल्यांचं स्टार्टर आहे. व्हेजवाल्यांचं स्टार्टर आहे. मसाला पापड आलाय. तर ही माझी भाची सावरी, ही यशवी पुतणी आणि ही समृद्धी भाची आली. तर व्हेज आलाय आणि व्हेजवरती आम्ही ताव मारणार आहोत. व्हेज काय आलाय? व्हेज
छोटा ब्लॉगर कमी ब्लॉग तर आता मी खरंच तुम्हाला दाखवणार आहे हा कुठला हॉटेल आहे. तर हा बोला मित्रांनो, हा कुठला हॉटेल आहे, हा कुठला हॉटेल आहे आणि हा मस्त जो व्हिडिओ ब्लॉगिंग करतोय. आणि मी पण एक व्हिडिओ ब्लॉगर आहे. माझ्या चॅनलचं नाव मँगो फॅमिली आहे. आणि आता मी माझ्या मसाला पापडचा आस्वाद घेणार आहे. तर बघूया आता हा पापड आस्वादवाला आहे की न आस्वाद. चॅनल अजून सुरू न झालंय, पण बघा चॅनलचं नाव नाही ठरलंय अजून. युट्यूबवर टाकायचं कसं माहिती नाही, पण ब्लॉगिंग शिकलेली आहे यशवी. यशवी कसा आहे आस्वाद? आस्वाद घेतलाय आस्वाद. खूप टेस्ट. हा मस्त, सगळ्यात मस्त आस्वाद आहे. तुम्ही पण इथे नक्की या आणि टेस्ट करा. बघितला? बाय मित्रांनो. लॉलीपॉप आला. लॉलीपॉप लॉलीपॉप यशवीचा लॉलीपॉप आला. आम्ही तर 2 स्टार्टर मागवलेले, पण आता अजून एक स्टार्टर आहे जे की तुम्हाला गेस करत आहे. आम्ही चिकन फक्त जे ह्या साईडला सगळे बसल्यात ना, काकी मम्मी सॉरी काकी नाही, काकी तर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन आहे, पण काकी ह्या लोकांच्या लाईनमध्ये बसले. तर मम्मी आणि काका हे दोघं व्हेजिटेरियन आहे. फक्त मी, काकी, ही समू दीदी आणि ही सावली दीदी, आम्ही 4 जण जाऊ. तर आता बघूया हे आस्वाद घेते याचा. आता ह्याचा आस्वाद नाहीये की आहे काय माहित. यमी कसं आहे? यमी तर टेस्टाची भरपूर आस्वाद आहे. भरपूर आस्वाद आहे. यमी बोलला. मी तुम्हाला लिंक मध्ये दिली आहे. हे कुठे मस्त आहे. चटणी सोबत तर बिलकुल झकास लागते. झकास लागते. तर मी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. अजून जेवण यायचं बाकी आहे. बाकी आहे अजून. बाय करते. जेवण यायचं बाकी आहे तरी शिकते आहे. बघा हे सगळं व्हिडिओचा परिणाम आहे. हे व्हिडिओ बघत असतात आणि त्याच्यामुळे ही आता झाली आहे छोटी ब्लॉगर तयार झालेली आहे. आणि थोडं माझ्याकडनं पण तेवढं घेतलेलं आहे. माझं कुठलं आहे बघ आधी तोडलेलं कुठून. कसं आहे ग? पनीर क्रिस्पी आलेली आहे आमची. व्हेज हे आमची आहे. व्हेजवाले खाणार आहे. तू नाही. आमचा व्हेज. तू नॉनव्हेजच खाती. ते इथे हात नाही लावायचा आहे. हे आमचं यमी पनीर क्रिस्पी. ते बघा तिकडे पाणी सुटलंय, पण इथे आमचं यमी पनीर क्रिस्पी. नो चिकन मसाला आलेला आहे आणि भाकरी आलेली आहे. एक लॉलीपॉप करणार ना. शेवभाजी व्हेज. शेवभाजी आली आहे. हे बघा यशवीने किती लॉलीपॉप खाल्ले. बघा लॉलीपॉप खाल्ले किती. ते यशवीचे नाहीत, ते सर्वांचे लॉलीपॉप यशवीचे इथे डायरेक्ट ठेवले आहेत. यांचा या दोघांचा यशवीकडे ठेवले आहेत लॉलीपॉप. तर शेवभाजी कांदा मी येतोय. शेवभाजी भाकरी, तांदळाची भाकरी एक नंबर. शेवभाजी आहे. तर जिरा राईस पण आलं आहे आमचं. आणि चिकनवर यांनी केलं. आम्ही ताव मारलेला वडे चिकन खाल्लं आहे. आणि आम्ही शेवभाजी भाकरी आणि हिने पण भाकरी आणि चिकनवर घेतलं आहे. कसं आहे चिकन आणि कसं आहे चिकनच्या पोळी? तुझी शेवभाजी भाजी कसं आहे? आणि तू काय बोलते? चिकन काय व्यवस्थित शिजलेलं आहे. घरच्यासारखी टेस्ट. कसं आहे का? मी पण चिकन लॉलीपॉप खाल्लं. ते पण मस्त शिजलेलं आणि आस्वाद पण मस्त होतं. त्याची जी चटणी होती आणि सगळं मस्त होतं. तर तुम्हाला पण हा व्लॉग आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा. आणि आपण आता कोणाला मिस करतो? आपण जेवणात कोण कोण नाही? मी आता माझ्या पप्पाला मिस करते आणि आजीला, कारण की आजी तर गेली आहे गावाला आणि ती आमचं घर बांधलं की येणार. आणि पप्पा जर गेलाय गावाला, तो रात्री म्हणून. तर आमच्या मातोश्री माझी आई गावी आहे, त्यामुळे ती आज नाही आहे तिथे जेवायला. ती गावी आहे आणि माझा भाऊ तर अजून आला नाही आहे ती सांगते.
जिरा राईस. यशवीचा फेवरेट जिरा राईस आलेला आहे. तर मला जिरा राईस भरपूर आवडतो. तर राईस आणि जिरा राईस आणि शेवची भाजी आहे. आणि यशवी पण जिरा राईस आवडीने खात आहे. सावली आणि समोर पण खात आहे. जिरा राईस सगळ्यात मस्त आहे. मस्त आहे. मला आवडला. आणि हे तुला सर्वच आवडते. खरंच हे हॉटेल सगळ्यापेक्षा हॉटेल चांगलं आहे. तुम्ही नक्कीच या. लिंक तिची डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि ही तवा चिकन बिर्याणी आलेली आहे. चिकन बिर्याणी नॉनव्हेज वाल्यासाठी. हे बघा चिकन बिर्याणीवरती पण आता राईस खाल्ला आणि चिकन बिर्याणी पण खायची आहे. तवा चिकन ताव मारणार आहे. तवा चिकन बिर्याणी खायची आहे. तिला पण तवा चिकन बिर्याणी खायची आहे. तर मित्रांनो आता मी ताव मारणार. ताव मार ताव मार. मस्त गावरांमधली. आणि ह्या ही जरा हटके असं त्यांचं तिथे लिहिलेलं आहे. जरा हटके चिकन तवा चिकन बिर्याणी. हे पण चालय बघा. चालय. तर मित्रांनो चला एक तुम्हाला सांगते. हे बघा म्हणजे मी जे ब्लॉग केलंय ना ते तुम्ही बघा YouTube चॅनलवर. ते मी कसं बनवलंय आणि तुम्हाला आवडलं की नाही ते कॉमेंट पण तुझं चॅनलचं नाव काय आहे? मँगो फॅमिली. कधीपासून चालू आलं तुझं? माझं परवा हा करणार आहे अजून? परवापासून झालं. परवापासून करणार आहे. तर तिचं चॅनलचं अजून सुरू नाही आलंय. करणार आहे ती. व्हिडिओ तिची बघा. पण बघायचं कुठे ते माहिती नाही आहे. चला सावली लिंबू सरबत नाही ते. हा गरम गरम थंडीमधलं जरा थोडंसं कसं करायचं तर हे असं करायचं असते बघा. हे लिंबू सरबत नाही ना. लिंबू सरबत पण पियाल तुम्ही. ते एक आजीची व्हिडिओ व्हायरल झाली लिंबू सरबत. कोणाची? एक आजी होती ती ह्याला लिंबू सरबत म्हणून पियाली. तर चालेल. अरे यशवी अजून एक कोण नाही माहिती आहे ना? हा आत्या. आत्या नाही आहे. यशवीची आत्या नाही आहे. हे जरा फोटो पाठवूया आपण. यशवीची आत्या बघणार आहे. यशवीला ओरडणार आहे. मला नाही नेलंस. यशवीची आत्या पण आता कामावरती आहे. माझी बहीण ती पण आता कामावरती आहे. त्यामुळे ती आली नाही. चांगलं जेवण आहे. अप्रतिम असं जेवण होतं. सर्वांना आवडलं. चांगलं जेवण होतं. पुन्हा नक्कीच येणार. लालबागमध्ये मस्त गावरान. सांग ना पत्ता सांग ना. तेजू गॅस समोर शॉप नंबर 452 कोंडाजी चाळ. आणि खरंच गावरानसारखा एकदम तडका आहे. मस्त गावरान. अवश्य भेट द्या. कसं वाटलं? यशवीने तर तावच मारलाय. चला येतो. चला बाय. मेवाड आईस्क्रीम खायला आलेत. मेवाड आईस्क्रीम. मित्रांनो मजाच मजा आहे. मला काय माहित मी आज केवढी मजा केली. केवढी मजा केली तू? रोज असा हे आलं. हे कोणाकडनं आलं? हे यशवीकडनं आलेलं आहे आम्हाला. तर आम्ही आता धावूया. शुभेच्छा दोघं एकमेकांना. आणि यशवी धन्यवाद आणल्याबद्दल. थँक्यू. आमच्या पुतणीकडनं यशवीकडनं आलेलं आहे. धन्यवाद. हॅपी गाईज आम्ही आवाज बंद करणार आहे. बाय. अरे बघ फोटो व्हिडिओ मध्ये तर हे बघा मलाही रंगवलं आहे. तिलाही चेहऱ्यावर रंगवलं. पण हा प्रकार चुकीचा आहे. कसं आहे की आपलं ते अन्न असते. एक अन्न आहे आणि आता त्याने प्रेमाने केलं. पण त्यांनाही सांगतोय मी. आता ते पळत आहेत. लपते आहेत. हे लपते आहेत. पण हा चुकीचा प्रकार आहे. हा मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. पण हा असा करू नका प्रकार.
आणि हा चुकीचा प्रकार आहे. आपल्या संस्कृतीला धरून पण आणि आपण अन्न असते त्या असा अन्नाचा अपमान करायचा नसतो. तर आता त्यांना प्रेमाने मी सांगतोय की करू नका असं, आणि चुकीचं आहे, करू नका असं. आणि जे व्हिडिओ बघतायत त्यांनी असं केक फासणं तोंडावरती हे चुकीचं आहे, त्यामुळे असं करू नका. पूजा आपण कशी सुरुवात केलेली आहे पूजेची की त्रिकाल संध्यापासून. त्रिकाल संध्या म्हणजे काय, 3 वेळेला पाणी प्यायला. ज्यावेळेला तुम्ही सकाळी लवकर उठता त्यावेळेला कोणतं मन शुद्ध होतं आपल्याला 2 मन आहेत, एक अंतर्मन आहे, एक बाह्य मन आहे. ज्यावेळेला आपण सकाळी लवकर उठल्याच्या नंतर आपलं कोणतं मन शुद्ध होतं, बाह्य मन, कारण बाहेरून आंघोळ करतो. मग ह्या पूजेला बसला त्यावेळेला कोणतं मन शुद्ध पाहिजे, अंतर्मन. छोटा ब्लॉगर चित्र काढतोय. तर काल छोटा ब्लॉगरने व्हिडिओ पण केली, बघितलं ना. हा छोटा काय व्हिडिओ. आणि तुम्ही बघितलाच असतील की मी पण काल व्हिडिओ केली आहे. तर तुम्हाला ती व्हिडिओ आवडली की नाही कॉमेंटमध्ये बोला. त्याच्या व्हिडिओबद्दल पण कमेंटमध्ये बोला. आणि आज आहे देव दिवाळी पण आहे, आणि आज 2 डिसेंबर आणि माझ्या ऑफिसचा तर आता तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, जे फोटो बघितलात ते माझ्या ऑफिसमध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि ऑफिसलाही 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आम्ही त्या गणेश पूजनला बसलो होतो, ते फोटो होतं. हा योगा एक जुळून आला देवदिवाळी निमित्ताने, आणि 25 वर्ष पूर्ण झालं ऑफिसला आणि मलाही, म्हणजे ऑफिसलाही 25 वर्ष पूर्ण आले, मलाही 25 वर्ष पूर्ण झाली. तर तो आम्हाला तिथे पूजेलाही आम्हाला हा योगायोग जुळून आम्हाला आमचं भाग्य आहे, ते बस योगायोग आहे आणि हे करता आला. तर यशवीचा व्हिडिओ पण तुम्ही कमेंट देणार आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, जे नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा.